वजनदार सिनेमाची सुरुवात अजिबात चुकवू नका. टायटल सिक्वेन्स मिस करू नका. कारण टायटल सिक्वेन्स आहे ना एकदम तब्येतीत शूट झालाय. तुमची तब्येत खुश होऊन जाईल. लेखक दिग्दर्शक सचिन कुंडलकरने या टायटल सिक्वेन्स पासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतलाय किंवा त्यांच्या मनाची एक प्रकारे तयारी केली असं म्हणूया. सचिन कुंडलकरचा सिनेमा म्हणजे सिनेमा बघण्याचा अनुभव समृद्ध करणारा. म्हणजे नेमकं काय तर नुसती दृश्यात्मकता किंवा फ्रेमिंग नाही तर कलात्मकता, त्यातला बांधेसूदपणा, त्याची मांडणी ही नेहमी मोहवून टाकणारी असते. मग गंध असेल, हॅपी जर्नी असेल किंवा राजवाडे अँड सन्स असेल, त्यानंतर तसाच अनुभव तुम्हाला मिळेल वजनदारमध्ये. आता पटकथेच्या अंगाने विचार केला तर काही त्रुटी जरूर आहेत, खास करून सेकंड हाफमध्ये. पण सचिनला जी गोष्ट सांगायची ना ती महत्वाची आहे. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं स्वतःवर प्रेम आहे का, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास किती आहे हे महत्वाचं असतं. हे सचिनला सांगायचं आहे. बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये समाज मनावर काय परिणाम होत असतात हे त्याला ठळकपणे मांडायचं आहे. आता पुण्यासारख्या शहरामध्ये मोकळ्या वातावरणात वाढलेली पण आता लग्न होऊन श्रीमंत घरात, मोठ्या कुटुंबात आणि रीतिरिवाजात येऊन पडलेली कावेरी आणि अतिशय हुशार पण तरीही न्यूनगंडात जगणारी पूजा, या दोघींची ही गोष्ट आहे. जाडेपणाशी संबंधित जे ताणतणाव असतात ना त्याचा आलेखच सचिनने या सिनेमात मांडलाय. बरं, गोष्ट फक्त या दोघींची नाही आहे तर मला बायको कशी आकर्षक दिसायला हवी, सडपातळ बांधायची हवी, अशा प्रकारची एक प्रतिमा डोक्यात ज्यांच्या बसलेली आहे ना त्या पुरुषी मानसिकतेवर सुद्धा प्रहार केलेत. हाऊसवाईफना व्यायामाची काय गरज असते? जो माणूस सहन करतो त्याला त्यातनं काहीतरी सापडतं. उगाच मला बरं वाटेल म्हणून बोलू नको. वजनदार हा सिनेमा घडतो पाचगणीमध्ये. हे आणखीन एक वेगळेपण. कारण या शहरामुळे छोट्या शहरात नेमके काय सामाजिक बदल होत आहेत ना ते ठळकपणे जाणवतं. आणि पाचगणी असल्यामुळे सिनेमाचं सौंदर्यही कैक पटीने वाढतं. यात कलाकारांनी खऱ्या अर्थानं जान ओतली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे सई ताम्हणकर, प्रिया बापट यांनी या सिनेमासाठी वजन वाढवलं नंतर कमी केलं, यातच कळतं की त्या सिनेमाशी किती कन्व्हिन्स आहेत ते. सिनेमातला आशय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोचवायला या अशा गोष्टींचा खूप फायदा होतो. सिद्धार्थ चांदेकरने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याने सुद्धा वजन कमी केलंय आणि तोच सिद्धार्थ दिसणार नाही याची त्यानेच काळजी घेतलेली आहे. आता चिराग पाटीलच्या जागी दुसरा एखादा चांगला कलाकार असायला हवा होता, कारण तेवढी एक गोष्ट सिनेमाभर खटकत राहते. बाकी मिलिंद जोगचा कॅमेरा, अमित दिवेकरची वेशभूषा आणि अविनाश विश्वजितचं संगीत, या अशा सगळ्या तांत्रिक बाजू ज्या आहेत ना त्या सुद्धा उत्तम जमून आलेल्या आहेत. एकंदरीत सिनेमाची भाषा बोलणारा आणि आजचा विषय मांडणारा हा वजनदार जो आहे तो एकदा बघायला काहीच हरकत नाही. या सिनेमाला मी देतोय 3.5 म्हणजे 3.5 पॉपकॉर्न. आणि आता अद्भुत कट्यार कॉन्टेस्ट. आधी कॉन्टेस्टचे विजेते, गेल्या आठवड्यात विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर ज्यांनी दिलंय त्यामधून आम्ही 2 विजेते निवडलेत, ज्यांना मिळणार आहे व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्यानं कट्यार काळजात घुसलीची स्पेशल DVD. स्पेशल का नाही, म्हणजे स्पेशल यासाठी कारण त्यामध्ये सिनेमाची DVD आहेच पण मेकिंगची सुद्धा DVD आहे. आणि विजेते आहेत लीना बागवे आणि कमलेश निखारे. लीना आणि कमलेश दोघांचेही अभिनंदन. तुम्हाला DVD मिळणार आहे. हो, पण त्याआधी तुम्हाला मेल करायला लागेल. मेल कुठे करायचा? popcorn@adbhutcreatives.com वरती. आणि आता या आठवड्यातला वजनदार प्रश्न. सचिन कुंडलकरने कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीचे आभार मानले? हिंट, वजनदार इंटरव्ह्यू. तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे. इथेच खाली कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तर दिलं तरच चान्सेस आहेत तुम्हाला कट्यार काळजात घुसलीची DVD जिंकायचे. हां, बरं, तुम्हाला काय सध्या टेन्शन आहे का? म्हणजे 500, 1000च्या खूप नोटा आहेत तुमच्याकडे, या नोटांचं काय करायचं वगैरे नाही ना? मग तुम्ही लाईक का नाही करत आमचे व्हिडिओज? हां, माझ्याकडे पण पैसे नाही, मी पण टेन्शन नाही मला काही. तुम्ही लाईक करा, कमेंट टाका, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याला काही टेन्शन आहे. एन्जॉय.